आता रंगमंचावर येत आहेत 8वी वर्गातील आमचे लाडके विद्यार्थी एक जोशपूर्ण नृत्य आणि नाटक घेऊन शेतकरी गीतावर. यातून तुम्हाला दिसेल श्रमाचं सौंदर्य, मातीची उगम पावलेली संस्कृती आणि शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या विद्यार्थ्यांचे. माझ्या बैलाची सोबत जोडी, अरे माझ्या बैलाची सोबत जोडी नाव सारंगार चातुर. अरे भीमथडीची जणू ती घोडी, भीमथडीची जणू ती घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे. हो झुंजू पाठ झाली, उर्वेला लाली आली, उर्वेला लाली आली, विरविरती रानात पाखर, हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी. अरे गड्यांनो, छान पाऊस झाला की चला तर मग पेरणी करूया. चला की मग लवकर. अरे रे 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 रे, तुमच्या शेतीचे लय नुकसान झालं बरं. हे ऐकून लय वाईट वाटलंय, पण आपण काय करणार. तुमच्या सर्वांची जमीन माझ्याजवळ गहाण आहे बरं. पण आता जर तुम्ही माझं कर्ज नाही फेडलं तर तुमची जमीन कायमची माझी होईल बरं का. पैसा पैका नाही पण कर्ज फेडायचं सांगतोय सावकार. तर माझं तर समजा घर जमीन का नाही. अरे या वर्षी तर मी माझ्या बायकोचं मंगलसूत्र गहाण ठेवून शेती केली, पण संपलं. म्या तर बैलजोडी विकून स्वतःला चुकलं होतं गड्या. म्हटलं यांना तरी आपले दिवस पालट, पण नाही. आता तर समजा विस्कटल्यासारखं वाटतं. एखाद्या कर्मचाऱ्याचा महिन्याचा पगार वेळेवर नाही भेटला तर किती त्रास होतो त्यांना. इथं तर 12 महिन्यांची मेहनत वाया जात आहे. काय वाटत असेल आम्हा शेतकऱ्यांना. सरकार आत्महत्या केल्यावर लाख रुपये देते म्हणते. जिवंतपणी जगायला 10-15 हजार देत चला मग शेतकऱ्याला. आता तर शेतकऱ्याचा जन्म लय महाग झालाय गड्या. आता तर देवाला साकडं घालतो. शेतकऱ्याचा जन्म नको, शेतकऱ्याचा जन्म नको. नाना, अरे नाना, बंड्याने शेतात फाशी घेतली म्हणतात. काय? अरे बंड्या, अव
झालंय? काय होणार, बंड्यानं कर्जापायी शेतात आत्महत्या केली म्हणतात. काय? एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. मोठा? अरे लय मोठा पाऊस आला आहे. नाहीतर पडत नाही, नाहीतर इतका पडतो समजा आयुष्य वाहून नेतो. अरे मागच्या वर्षीला एक थेंब नाही पडला आणि या वर्षी पूर्ण शेत वाहून नेलंय. तो सावकार सातबाराला चिकटून बसलाय. हे आबाळ पण सावध राहायसारखं वागायला लागलंय. अजून किती रे अंत पाहशील. शेताचा पार मसन वाटक करून टाकलाय तू. पेरल्यानंतर उगवत नाही आणि उगवलं तर चांगला भाव मिळत नाही. अरे आमचं जीवन कसं जगणार कसं जगणार. पोरांना शिकवून चांगला आधुनिक शेतकरी बनवणार होतो, पण आता मी त्यांना साधा शिपाई बनवेल पण शेतकरी नाही. कारण शिपायानं त्याच्या गरजेसाठी आंदोलन केलं तर त्याचे समजे विषय सुटतात, पण शेतकऱ्याने जर आत्महत्या केली तर त्याला कोणीच पाहत नाही, कोणीच पाहत नाही, कोणीच पाहत नाही. शेतकरी जगला तर जग जगेल. जय जवान जय किसान. शेतकरी जगला तरच देश जगेल. चला त्यांच्या संघर्षाला आपला आवाज देऊया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या शेतकऱ्यांसाठी.